तर कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? आज आपण ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत डायमेन्शनल ॲनालिसिसचे. त्यामध्ये ना वेगवेगळे इक्वेशन्स असतात. त्या इक्वेशन्सचे आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने करेक्टनेस तपासायचं असतं. त्या इक्वेशन्सचे आपल्याला कन्व्हर्जन करायचे असतात SI युनिट्स टू CGS युनिट्स. त्या इक्वेशन्सचे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ॲनालिसिस करायचे असतात. तर पहिलं आपलं ॲप्लिकेशन आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. दिलेलं जे आपल्याला भौतिक समीकरण आहे त्याचं करेक्टनेस आपल्याला बघायचं आहे. या ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये हे फर्स्ट आपलं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बेटा, की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणतो आपण ह्याला. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी किंवा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. तर ह्याच्यामध्ये काय आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय आहे, थोडक्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी कशाला म्हणतात, तर हे लक्षात घ्या की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी हे एक गोष्ट क्लिअर करा की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नेमकं एक्झॅक्ट आहे काय. तर दिलेल्या इक्वेशनचं LHS डावी बाजू हे त्या RHSच्या इक्वल येणे त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आलं लक्षामध्ये? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी कशाला म्हणायचं, द गिवन इक्वेशन जे काय असेल त्याचं LHS हे RHSच्या इक्वल आपल्याला दाखवायचं असतं अकॉर्डिंग टू डायमेन्शनल ॲनालिसिसने. तर त्यासाठी आपल्याला आपण टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन्समध्ये आपण पहिल्यांदा एक गोष्ट पाहूयात की तुम्हाला असं विचारलं जातं की गिवन इक्वेशन, सपोज करा आपण आता एक्झाम्पल घेऊयात की आपल्याला गिवन इक्वेशन आहे V इज इक्वल टू U प्लस AT. दिस इज द आपल्याला हे माहिती आहे, दिस इज द फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन. तर डायमेन्शनल ॲनालिसिस करून आपल्याला हे इक्वेशन्स बरोबर आहे का नाही दिलेलं हे आपल्याला तपासायचं आहे. हे माहिती आहे आपल्याला बरोबर आहे, तरी पण आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने बघूया. मग त्यासाठी काय करायचं, सोल्युशनमध्ये काय करायचं, द गिवन इक्वेशन इज, आपल्याला काय इक्वेशन दिलेलं आहे, द गिवन इक्वेशन इज, काय इक्वेशन्स दिलेलं, V इज इक्वल टू U प्लस AT. ओके, नाव व्हॉट इज द LHS ऑफ दिस इक्वेशन. LHS काय आहे रे या इक्वेशनचं, LHS इज अ V इज अ इंडिकेशन्स फॉर फायनल वेलॉसिटी. इथं काय काय आहे रे, फायनल वेलॉसिटी. किंवा आपण अजून एक काम तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो अजून सोपं व्हावं म्हणून. यामध्ये काय करायचं बघा, लक्षात घ्या. तर ह्याच्यामध्ये ना V काय आहे बेटा, V काय आहे हे लक्षात ठेवायचं. V इज अ फायनल वेलॉसिटी. V काय आहे, V इज अ फायनल वेलॉसिटी. व्हॉट इज U, U इज अ इनिशियल वेलॉसिटी. ठीक आहे. हे त्याच्यानंतर A काय आहे, A हे ॲक्सलरेशन आहे. त्याच्यानंतर T काय आहे, तर T हे टाइम आहे, टाइम. कळलं, T इज अ टाइम. आता बघा ह्या गोष्टी आपल्याला एकदा का क्लिअर झाल्या की सोपं जातं आपल्याला की नेमकं हे कोणती टर्म काय आहे हे आपल्याला बघण्यासाठी सोपं जातं. मग आता हे होत असताना ना पहिल्यांदा तर ही गोष्ट क्लिअर करा की आपल्याला या ठिकाणी ह्या दिलेल्या गोष्टी झाल्या की मग आपण काय करणार आहोत की मग इथं पहिल्यांदा काय करायचं, दे नाव LHS लेफ्ट हँड साइड, LHS ऑफ द इक्वेशन, LHS इज इक्वल टू काय रे, LHS दॅट इज लेफ्ट हँड साइड V इज अ फायनल इक्वेशन ना. सो व्हॉट इज द डायमेन्शन्स फॉर दॅट, V इज अ फायनल वेलॉसिटी. वेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत बेटा, वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत m0, L1 अँड T-1. हे पार्ट असले पाहिजेत आपल्याला डायमेन्शन्स, बरं का. त्याच्यानंतर वेलॉसिटी इनिशियल असेल, फायनल असेल, वेलॉसिटीच राहणार आहे m0, L1, T-1. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत रे, ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स m0, L1, T-2. आणि टाइमचे डायमेन्शन्स काय आहेत, m0, L0, T1. दिस इज द डायमेन्शन्स ऑफ टाइम. आता हे आपल्याला माहिती आहे ना.
So LHS is equal to final velocity. Then what are the dimensions for final velocity? That is m0 L1 t minus 1. This is the equation number 1. Okay, right. Then now RHS is equal to, what is the RHS of these equations? RHS is equal to U ला in bracket घ्यायचं प्लस AT. सो A लाही एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि T ला पण एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. ओके, सो व्हॉट आर द डायमेन्शन्स फॉर दॅट? व्हॉट इज द डायमेन्शन्स ऑफ U? U is the initial velocity. What are the dimensions? m0 L1 t minus 1. हे कशाचे डायमेन्शन्स आहेत बेटा? हे आहेत U चे डायमेन्शन्स प्लस व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ऍक्सलरेशन? इथं आपण लिहिलेलं आहे माय m0 L1 and t minus 2 into t काय आहे? m0 L0 and t1. आता एक गोष्ट मला सांगा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलात तर एक गोष्ट क्लिअर होईल, तुमच्या लक्षात आलं असेल की इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि पाया समान असताना गुणाकार असताना घातांकाची बेरीज होते आणि म्हणून आपण परत एकदा लिहूया हे m0 हा L1 हा t-1 प्लस, चला इथं बघूया आपण, पाया समान m0 गुणाकार घातांकाची बेरीज 0 अधिक 0 2 0 तर होणार नाही, ते 0च होईल. L1 आणि L0 दॅट इज 1 प्लस 0 दॅट इज 1. t मायनस 2 प्लस 1, बघा हा मायनस 2 हे मल्टिप्लिकेशन आहे प्लस 1, कारण घातांकांचा नियम काय सांगतो रे? व्हॉट इज द रूल्स ऑफ इंडायसेस? a to the power m into a to the power n is equal to a to the power m plus n, है ना, घातांकाचा नियम. मग इथं काय आहे? t to the power minus 2 है ना, हा minus 2 into t to the power 1, t to the power 1. बघा मग काय होईल? t to the power minus 2 plus 1 and that is equal to t to the power minus 1. Okay, so in the same way t to the power minus 1. मग मला सांगा इथं m0 L1 t minus 1 plus m0 L1 t minus 1 that is 2 आहेत m0 L1 t minus 1. इक्वेशन नंबर 2. जर तुम्ही इथं पाहिलात ना, तर आता मी इकडे घेतो या ठिकाणी, बाकीचा पुढचं इकडे घेतो, ते खूप खाली जातं. तर बघा इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर 2 हे काय आहे रे? 2 हे कॉन्स्टंट फॅक्टर आहे, डिजिट आहे. इट विल बी नेग्लेक्टेड. मग RHS इक्वल टू काय होईल सांगा मला? देअरफॉर RHS इज इक्वल टू काय होईल रे? RHS इज इक्वल टू m0 L1 t minus 1. आपण हे इक्वेशन्स नंबर इथं 2 इथं दिलेलं आहे, आपण इथं देऊया इक्वेशन नंबर 2. तुमच्या लक्षात आला असेल आता हे, ठीक आहे. तर बघा हा तुमचा इक्वेशन नंबर इथं आपण 2 दिलेला आहे. तर बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 1 आणि 2 वरनं इट इज क्लिअर दॅट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड LHS इज इक्वल टू RHS. ह्याचा अर्थ झाला V is equal to U plus AT. This given equation is dimensionally correct. कळलं? हे दिलेलं इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे. म्हणजे आपण काय केलं? टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. आपण हे पहिलं इक्वेशन आपल्याला दिलेलं होतं, तर आपण त्याचं पहिलं इक्वेशन हे करेक्ट आहे का नाही डायमेन्शनली आपण पाहिलेलं आहे. आलं लक्षामध्ये? तर बघा आता या ठिकाणी ना आपल्याला एक महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे बेटा, की बघा पहिल्यांदा तर ही गोष्ट क्लिअर करा की आपल्याला हे दिलेलं इक्वेशन्स आहे, ठीक आहे. आता मी काय करणार आहे माहितीये का? इथं सेकंड इक्वेशन तुमच्या समोर ठेवणार आहे. तुमच्या लक्षात हे आलं असेल, दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आपण हे फर्स्ट इक्वेशन पाहिले डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. तर आता काय करणार आहोत आपण? सेकंड एक इक्वेशन्स आपल्याला बघायचं आहे. ते सेकंड इक्वेशन्स मी घेणार आहे तुमचं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशनच आहे. काय आहे आपलं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन? S इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वायर. आता हे आपल्याला दाखवायचं की डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, हे दिसतं, पण हे डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही.
आता काय होतं, हे तुम्हाला करेक्ट इक्वेशन दिलं जातं. कधी कधी काय केलं जातं माहिती आहे का, एस इज इक्वल टू यू टी स्क्वायर प्लस 1/2 AT असं दिलं जातं. आता हे तुम्हाला इक्वेशन्स तुम्ही हे काय करायचं असतं, LHS घ्यायचं, हे ठेवून बघायचं. आता हे इक्वल येत नाहीत तर इथं काय म्हणायचं, यस हे इज नॉट इक्वल टू, म्हणजे हे असं असं लिहून इज नॉट इक्वल टू हे सांगायचं. आणि हे डायमेन्शनली कसं आहे, इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट कळलं का, करेक्ट असेल तर करेक्ट, इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा, तुमच्या माहितीसाठी मी तर एक इक्वेशन जे घेतले आता आपण परत ते आपण बघूया डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. ठीक आहे, चला. व्हॉट इज द LHS? LHS सांगा मला इथं काय आहे. LHS इज अ यस ओनली. तर यस काय आहे रे इथं, यस काय आहे, डिस्प्लेसमेंट. मी परत एकदा सांगतो, ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं हे एक काम करा, मी हे डायरेक्ट घेत होतो, तुम्हाला हे लक्षात यावं की आपण काय काय लिहायचंय. चला चला लेट. व्हॉट इज द यस सांगा मला, यस काय आहे. यस इज अ डिस्प्लेसमेंट. यस काय आहे रे, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. मग याचं काय डायमेन्शन्स आहे, दॅट इज L1. व्हॉट इज यू, यू इज अ इनिशियल वेलॉसिटी आहे ना, यू इज अ इनिशियल वेलॉसिटी. काय आहे इनिशियल वेलॉसिटीचे डायमेन्शन्स, m0 L1 t-1. व्हॉट इज द टी, टी इज अ फॉर टाइम. टाइम म्हणले की काय डायमेन्शन्स येतात, तर ते येतं फक्त m0 L0 t1. चला, व्हॉट इज द ए इज अ ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचे काय डायमेन्शन्स आहेत, m0 L1 t-2. आता ह्याच्या टी डबल झालेला आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत, यस काय आहे, यू काय आहे, टी काय आहे, ए काय आहे. टी तर आपण लिहिले, 1 तर कॉन्स्टंटच आहे. मग आता घ्यायचं आपल्याला LHS. ओके, so now LHS. What is the LHS? LHS is only S, and that is the displacement. What are the dimensions? M0, L1 and T0 only. This is the equation number 1. Okay, so now RHS according to principle of homogeneity of dimensions वापरतोय आपण. सो इथं लिहायचं आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी द गिवन इक्वेशन इथं लिहायचं वाटल्यास. तर बघा, RHS इक्वल टू, व्हॉट इज द RHS, UT प्लस 1/2 AT स्क्वायर आहे का नाही, हे आपल्याला घ्यायचं आहे RHS इकडचं. तर बघा आता मग इथं डायमेन्शन्स लिहावे लागतील तुम्हाला. कशा कशाचे, यूचे डायमेन्शन्स, परत टीचे डायमेन्शन्स, प्लस हे 1/2 कॉन्स्टंट आहे, लिहित बसायचं नाही, एचे डायमेन्शन्स आणि परत टी स्क्वायर असे डायमेन्शन्स लिहून आपल्याला दाखवायचं आहे. तर मी इकडे घेतो याचं, ठीक आहे, चालेल. चला, इक्वल टू RHS इज इक्वल टू, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ यू, इथं लिहिलंय तुम्ही, m0 L1 t-1 प्लस व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ टाइम, that is the t1 m0 L0 and t1 प्लस, चला AT, सॉरी इथं मल्टिप्लिकेशन आहे बरं का, इथं मल्टिप्लिकेशन आहे, आपण इथं प्लस लिहिले, इथं मल्टिप्लिकेशन लिहायचं, मल्टिप्लिकेशन, इथं प्लस. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ए ऍक्सलरेशन, m0 L1 t-2, ठीक आहे, इंटू व्हॉट इज द टी स्क्वायर, सो m0 L0 and t स्क्वायर. चला सांगा मला, इथं काय झालेलं आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पाया समान, गुणाकार, घातांकाची बेरीज, म्हणून झालं m0 L1 and t0. का बरं, t-1 इंटू t1, गुणाकार घातांकाची बेरीज, -1 + 1 दॅट विल बिकम 0. सो प्लस, इकडे पण गुणाकार घातांकाची बेरीज, m0 L0 that is L1 L1 t-2 and t+2 into multiplication that is t0. दोघांची बेरीज केली तर 2m0 L1 t0 येतं. काय येतं, हे दोनदा आहे, 2 m0 L1 t0. याचा अर्थ हे झाला m0 L1 t0, इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज द इक्वेशन नंबर 1? इथं आहे बघा LHS.
M0 L1 T0. What is RHS? This is the RHS. RHS, LHS. So therefore, from equation first and second, LHS is equal to RHS, and therefore, according to the principle of homogeneity of dimensions, the given equation, काय आहे रे the given equation? The given equation, S is equal to UT plus 1 half AT square is dimensionally करेक्ट. कळालं माय? हे असं लिहायचं. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण दोन इक्वेशन्स तुमच्यासाठी दिलेले आहेत. आलं लक्षामध्ये? आता एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. एक इक्वेशन्स तुम्हाला देणार आहे पुढे मी. ते इक्वेशन्स बघा कोणकोणते आहेत. हे तुम्हाला आता घरी हे करायचे आहेत, म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला देतोय. हे तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी. तर बघा 3 नंबरचं आपण घेणार आहोत इक्वेशन. एनर्जी E इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू थोडक्यामध्ये 1 half mv². 4 नंबरचे इक्वेशन्स मी घेणार आहे. सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू mv²/r. 5 नंबरचा आपण इक्वेशन्स घेऊया. T इक्वल टू 2π√L/g. Here G is the acceleration due to gravity. ठीक आहे. आपण एक 6 नंबरचं पण एक इक्वेशन्स तुम्हाला देणार आहोत, जे की थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. v² इज इक्वल टू u प्लस 2as. हे आपल्याला दाखवायचं आहे करेक्ट आहे का नाही. 7 नंबरचं मी इक्वेशन्स देणार आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m²gh. ठीक आहे. आणि जे करेक्ट आहे ते पण तुम्हाला इक्वेशन्स माहिती असायला हवं. 8 नंबरचे इक्वेशन्स मी तुमच्या समोर ठेवणार आहे. 8 नंबरचे इक्वेशन्स आपल्याला जे माहिती आहे ते इक्वेशन्स आपल्याला घ्यायचं आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू Gm/r². तर एक लक्षात घ्या, हे तुम्हाला दाखवायचे आहेत की याच्यामध्ये डायमेन्शनल करेक्ट कोणती इक्वेशन्स आहेत, कोणती इक्वेशन्स नाही आहेत. ठीक आहे बेटा. तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे LHS घ्यायचं, RHS घ्यायचं. मी आता जसं दाखवलं तसं सोडवायचे. याचे डायमेन्शन्स तुम्हाला पाठ पाहिजे. ते एनर्जीचे डायमेन्शन्स आहेत. इथं हे फोर्स आहे, फोर्सचे डायमेन्शन्स आहेत. इथं फोर्सचे डायमेन्शन्स आहेत. हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G ह्याचे डायमेन्शन्स आहेत. हे मास आहे दोन्हीही. हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. R हे डिस्टन्समध्ये येतं, H पण डिस्टन्समध्ये येतं. G ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ॲक्सेलरेशन हे सेम डायमेन्शन्स असतात. इथं S हे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आहे आणि हे v² हे तुमची वेलॉसिटी आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला सगळे डायमेन्शन्स या ठिकाणी प्रूफ करायचे आहेत. ठीक आहे. अजून काही तुमच्या अडचणी असतील तर निश्चितपणाने आपण ते डाऊट सेशनमध्ये आपण क्लिअर करून घेऊया. ठीक आहे बेटा. चला, ओके, थँक्यू. तुमच्या बाकीच्या इतर मित्रांना सुद्धा आपला ॲप डाउनलोड करायला सांगा. ठीक आहे.